माझे जय नाव भारती वर्षाचे विश्वजित जाधव. मी आता चौथीत शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे विद्या मंदिर निंजे. मी सांगणार कथेचे नाव आहे कष्टाला लाज ओके कसली. ओके एका गावात मीरा नावाची एक बाई राहत होती. ती मोलमजूर करून स्वतःच्या व तिच्या पोराचे पोट भरत असे. रोज ती 2-3 पाट्या शेण गोळा करून जमवलेल्या शेणात भाताचा कोंडा घालून शेणात टाकून ठेवायची. एके दिवशी असेच सकाळी शेण गोळा करायला जात असताना गुरुजींची व मीराची भेट झाली. गुरुजींनी मीराला विचारले, आज राजू नाही दिसत. मग मीरा म्हणाली, शाळेत जायला लागल्यापासून नाही येतो, लाज वाटत आहे. हो म्हणत गुरुजी पुढे निघून गेले. आता नक्कीच राजूला गुरुजी ओरडणार असे वाटले, पण एका शब्दानेही गुरुजी राजूला काही बोलले नाही. 8 दिवसानंतरची ही गोष्ट. मीरा आजारी असल्यामुळे राजू शाळेत जात नाही असे गुरुजींना कळाले. एक दिवस राजूच्या घरी गुरुजी गेले आणि रस्त्यावरच हाक मारू लागले, राजू, ए राजू. आलो गुरुजी म्हणत राजू बाहेर आला. तुझी आई आजारी आहे ना असं गुरुजींनी राजूला विचारले. मग राजू म्हणाला, हो म्हणत राजू बाहेर आला. मग गुरुजी म्हणाले, चल चल आज आपण शेण गोळा करायला जाऊ. शेण गोळा करायला जाऊ, अंगणातल्या पाट्या उचलू असे म्हणत गुरुजी पुढे निघून गेले. आता काय करावे बरे, राजूला काही सुचेना. मग राजू म्हणाला, गुरुजी तुम्ही पण येता ना शेण गोळा करायला. मग गुरुजी म्हणाले, यात कसली लाज, हे तर काम खूपच छान व शाळेचे आहे. यातून दोन गोष्टी, एक म्हणजे शेणही मिळते, दुसऱ्या रस्तेही साफ होतात. मग त्या दिवशी रस्त्यावर पडलेले शेण राजूने उचलले. त्यावेळेपासून राजूने शेण उचलायला कधीच लाज बाळगली नाही. त्यातून एकच शिकून येते की कोणतेही कष्ट करताना लाज बाळगू नये.